की बेलाचं महत्व आम्हाला सांगा आता. ऐका आता बेलाचं महत्व. जो व्यक्ती एक बेलाचं पान शिवजींना वाहील त्याच्या सगळ्या मनोकामना शिवलोकम न वापनोती संततिर्वर्धते सुखम. एक जर बेलाचं पान महादेवाला वाहिलं तर त्या माणसाला संतती सुख मिळतं, ज्यांना जे पाहिजे ते मिळतं. फक्त एक बेलाचं पान. बेलाचं महात्म्य हे ऐका. जो व्यक्ती बेलाचं पान आणि पाणी म्हणजे तांब्यामध्ये पाणी घेतल्यानंतर बेलाचं पान त्या तांब्यात टाकलं आणि तसंच जर असं पाणी वाहिलं तर त्या माणसाला तीर्थस्नान केल्याचं पुण्य मिळेल. काही काही मंडळी, पुरुष मंडळी, महिला मंडळ तांब्यामध्ये पाणी घेतात, बेलाचं पान त्यात टाकतात आणि असं वाहून देतात. ते पान पडलं की तीर्थ स्नान केल्याचं पुण्य आहे. जो व्यक्ती बेलाच्या पानावरती गंधानं ओम नमः शिवाय असं लिहून एक बेलाचं पान तिथं महादेवाला वाहील त्याला संतती सुख मिळेल असं सांगितलंय. पहा, संतती सुख. जो व्यक्ती बेलाचं पान त्याच्यावरती थोडेसे तांदूळ, त्याला तुम्ही अक्षदा म्हणतात, अक्षदा असं ठेवून ते तसं जर वाहिलं बेलाचं पान आणि तांदूळ एक मिश्रित तर त्या घरामध्ये बरकता येत असते. जो व्यक्ती बेलाचं पान दुधामध्ये टाकून आणि दूध महादेवाला असं दूध मिश्रित बेल मिश्रित दूध वाहील त्या माणसाच्या घरातलं सगळं काही दारिद्र्य दूर होईल. पहा, हे बेलाचं पान केव्हापासून वाहतात तर शिवजींनी भोळ्या शंकरांनी विष प्राशन केलं होतं. पहा, देवांवर संकट येणार होतं पण शिवप्रभूंनी ते संकट आपल्यावरती घेतलं आणि विष प्राशन करून ते गळ्यामध्ये धारण केलं. म्हणून त्या दिवसापासून त्यांना नाव प्राप्त झालं, नीलकंठ इति नामता, असं नाव प्राप्त झालं. पण उष्णता वाढली होती म्हणून 33 कोटी देवांनी समुद्राचं पाणी महादेवाच्या अंगावरती वाहिलं. महादेव शांत झाले नाही, उष्णता शांत झाली नाही. गंगेचं पाणी वाहिलं, शांत होईनच महादेव. आता यांना शांत कसं करावं, देवांना चिंता वाटली. भस्माचे पट्टे ओढले, शांत होईनच. हाताला मनगटाला साप, इथं गळ्यामध्ये सर्प बांधले तरी सुद्धा शांत. सर्प सुद्धा थंड असतात बरं का, बरं का काकू, हो काकू, हा तुम्हाला बोलतो, सर्प सुद्धा थंड असतात बरं का. तुम्हाला जर माझ्यावर विश्वास नसेल तर घरी जाताना एखाद्या सर्प दिसला तर हात लावून तुम्ही फक्त बघा. नाही, फक्त अनुभव यावा म्हणून, तसं तसं आपलं काही म्हणणं नाही बरं का. फक्त अनुभव यावा म्हणून एखाद्या सर्प हातात घ्या. घरी जाता जाता तुम्हाला रस्त्यावर सर्प दिसला आणि त्या सर्पानं आवाज दिला, या काकू, जाताल का सर्पाकडे, ह्या काकू, हातातलं पंचवळ त्याच्या डोक्यावर धूम ठोकू. कशाच्या काकू, झाल्या पातळ काकू. काळ येतो, कोणी कोणाला एक भीती वाटणारच आहे. आपली आपली गंमत केली थोडीशी बरं. खऱ्या अर्थानं महादेवाच्या हाताला सगळीकडे असे सर्पांचे वेटोळे दिले तरी महादेव विष पिलं होतं ना, ते शांत होत नव्हते. आणि आता करावं काय तर सगळे उपाय करून थकून गेले. आणि मग बेलाचं पान ज्यावेळेस थोडंसं महादेवाला वाहिलं त्यावेळेस महादेवाची आग, उष्णता थोडी शांत झाली. म्हणून बेलाचं पान महादेवाला फार प्रिय आहे. बेलाचं पान असं उलट व्हायचं पहा महादेवाला. ते आपल्याला उलट दिसेल पण त्यांना ते सरळ आहे. बेलाचं पान महादेव सांगतो ऐका. जो व्यक्ती बेलाच्या झाडाची पूजा करेल त्या माणसाला शिवपद प्राप्त होईल. बेलाच्या झाडाची पूजा करा. जो व्यक्ती बेलाच्या झाडाला नुसतं पाणी वाहील तरी त्या माणसाला तीर्थ स्नान केल्याचं पुण्य मिळेल. जो व्यक्ती बेलाच्या झाडाखाली जाऊन नुसतं अंगावरती पाणी शिंपडल झाडाखाली जाऊन बेलाच्या, त्या माणसाला तीर्थ स्नान केल्याचं पुण्य मिळेल. जो व्यक्ती बेलाच्या झाडाला आळं तयार करून पाणी वाहील, दररोज पाणी घालेल त्या बेलाच्या झाडाला, त्या माणसाच्या घरामध्ये लक्ष्मी अखंड राहत असते. आणि जो माणूस बेलाची पूजा करून ते बेलाच्या झाडाला गंध लावेल त्या माणसाचा संसार सुखाचा होत असतो. जो व्यक्ती बेलाच्या झाडाखाली नुसता दिवा जरी लावेल तरी त्याच्या घरातलं दारिद्र्य दूर होत असतं. आणि जो माणूस बेलाच्या झाडाखाली एका माणसाला जीव घालेल, शिवभक्ताला जीव घालेल बेलाच्या झाडाखाली एका माणसाला, तर त्या माणसाला 1,00,000 माणसं जीव घातल्याचे पुण्य मिळेल. 1,00,000 शिवभक्त जीव घातल्याचं पुण्य मिळेल. म्हणून बेलाचं झाड इतकं महत्वाचं आहे. महादेवाला माझ्या, शंभूला माझ्या,
आवडते बेलाचे पान पान आवडते बेलाचे पान महादेवाला माझ्या शंभूला माझ्या आवडते बेलाचे पान पान आवडते बेलाचे पान आवडते बेलाचे पान गळ्यामध्ये शोभे रुद्राक्ष माळा गळ्यामध्ये शोभे रुद्राक्षाच्या माळा गळ्यामध्ये शोभे रुद्राक्षाच्या माळा गळ्यामध्ये शोभे रुद्राक्षाच्या माळा पायात खडावा छान पायात खडावा छान 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 आवडते बेलाचे पान पान आवडते बेलाचे पान आवडते बेलाचे पान बेलाचे पान पान आवडते बेलाचे पान पान आवडते बेलाचे पान पान आवडते हो महादेवाला माझ्या आवडते बेलाचे पान